नैसर्गिक संसाधन या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता आपण काही आराखडा बघत आहोत. तर वनस्पतींचे गवत, त्याच्यानंतर झुडूप, झाड आणि वृक्ष असे स्थूल मानानं वर्गीकरण करता येतं. आता आपण मृदा बघितली, आपण पाणी पण बघितलं. आता आपण वनस्पतीकडे वळलेलो आहोत. मग वनस्पतीमध्ये पण हे आहेत वर्गीकरण. त्याच्यामध्ये प्रकार नाही म्हणता येणार त्यांना, त्यांना वर्गीकरण म्हणता येईल. तर भौगोलिक दृष्ट्या आपल्या तर गवत आहे, झुडूप आहे, झाड आहे आणि वृक्ष. आणि गवतापैकी काही तृणांची लागवड करून पहिल्यांदा शेतीद्वारे धान्य मिळवण्याचा प्रयोग हा मानवानं केला. मग त्याच्यामुळेच त्याला अन्नासाठी करावी लागणारी वणवण ही टाळता आली. कसं अन्नासाठी तो जंगलामध्ये फिरायचा, काही प्राण्यांना मारून त्यांचं मांस खायचं, अशा रीतीने त्याची म्हणजे जेवण तो खायचा. मग त्याला जेव्हा कळालं की शेती कशी केली जाते, गवत काढून पहिल्यांदा त्याने बघितलं. मग त्याच्यानंतर त्याला कळालं की आता ह्याच्यामधून या मृदेतून आपल्याला चांगलं काहीतरी पेरलं तर आपल्याला मिळतं, हे त्याला कळालं. म्हणजे शेतीद्वारे धान्य मिळवण्याचा प्रयोग हा मानवानं केला. मग मानव वस्ती करून राहू लागला. मग सिंधू, नाईल, युफ्रेटिस, होयांगो या नद्यांची खोरी ही त्याच्यापैकी काही उदाहरणं आहेत. आता हे तुम्ही सगळं 5वीत शिकलेलाच आहात, बरोबर? आकृती क्रमांक 8.15 बघायचं आहे की आपल्याला वनातून काय काय भेटतं. काय भेटतं? तर लाकूड भेटतं, रबर, डिंक, फळं, औषधी वनस्पती इत्यादी उत्पादनं ही आपल्याला वनांमधून मिळवता येतात. आता आपण बघूया की विषुववृत्तापासून ते ध्रुवापर्यंत आपण जर पूर्णपणे विचार केला तर कटिबंधानुसार खालील प्रकारच्या वनस्पती या आपल्याला आढळतात. बघा, या सगळ्या वनस्पती आहेत. मिश्र वने, रुंदपर्णी वने, टुंड्रा प्रदेशातील, समशीतोष्ण प्रदेशामधली गवताळ प्रदेश, त्याच्यानंतर काटेरी वन इत्यादी इत्यादी. आता विषुववृत्तीय सदाहरित आणि पानझडी, उष्ण गवताळ, काटेरी, समशीतोष्ण गवताळ, रुंदपर्णी, सूचीपर्णी आणि टुंड्रा हे सगळे इथं झाडांचे वर्गीकरण आपल्याला दिलेलं आहे. आता आकृती 8.16 वन प्रदेशामुळे वनस्पतीवर अवलंबून असणारे अनेक प्राणी हे वनामध्ये वास्तव्य करतात आणि या प्राण्यांना खाणारे मांसाहारी प्राणी हे देखील वनामध्येच राहतात. आता त्यांच्यामुळं अनेक अन्न साखळ्या या वन प्रदेशामध्ये निर्माण होतात. मग वन आणि गवताळ प्रदेश हे प्राण्यांचे अधिवास आहेत, बरोबर? आणि मग वनस्पतीमुळेच आपल्याला प्राणी किंवा नैसर्गिक संसाधनांचा पर्याय हा उपलब्ध झालेला आहे. आणि वनस्पती जशा भूपृष्ठावर वाढतात त्याचप्रमाणे त्या पाण्यामध्ये सुद्धा, समुद्राच्या आतमध्ये सुद्धा असतात. सगळ्या वनस्पती त्या वेगळ्या प्रकारच्या असतात पाण्याच्या आतल्या. आणि मग वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी हे सगळं करणं जरुरीचं आहे, बरोबर? पुढे बघूया. भविष्यामध्ये मानवाला पाण्यातील वनस्पतींवर अधिक प्रमाणावर अवलंबून राहावे लागण्याची शक्यता आहे. बघा, सागरी वनस्पती आकृती 8.17 ही आपण आता बघत आहोत. बघितलं? पुढे जाऊया. आता आपण आकृती 8.13 मध्ये एक गाढव ओझ वाहून नेताना दिसत आहे आणि प्राण्यांचा वापर हा मनुष्य विविध कारणांसाठी करतो. आता जसं की आपण विचार केला तर घोडा, बैल, उंट, गाढव या सगळ्या प्राण्यांचा मुख्यत्वे जर आपण बघितलं तर नांगरणीसाठी, प्रवास माल वाहून नेणे इत्यादींसाठी करतो. त्याच्यानंतर शेळी आहे, गायी आहे, म्हशी आहे यांचा वापर प्रामुख्याने दूध मिळवण्यासाठी केला जातो. आणि प्राण्यांपासून आपल्याला मांस, अंडी, हाडांची भुकटी, कातडं इत्यादी आपल्याला उत्पादनं मिळतात.
आता आकृती 8.7 मध्ये आपण जर बघितलं तर दगडाच्या खाणीतून दगड ट्रक मध्ये भरतानाच आपल्याला चित्र दिसतंय. म्हणजे काय तर दगड म्हणजे खनिजांचं मिश्रण, हे आता आपण बघितलं. मग खनिज म्हणजे रासायनिक प्रक्रिया होऊन निसर्गामध्ये तयार झालेलं हे अजैविक पदार्थ असतात, बरोबर. मग खनिजांपासून आपल्याला विविध वस्तू मिळतात, रसायन मिळतात. काही रसायनांचा उपयोग औषध तयार करण्याकरिता होतो आणि खनिजांच्या वापरावरून त्यांचे दोन प्रमुख आपल्याला गट पडलेले दिसतात. मग त्याच्यामध्ये धातू खनिज आणि अधातू खनिज हे आपल्याला दिसून येतात. मग धातू खनिजांचा वापर हा प्रामुख्याने विविध प्रकारचे धातू मिळवण्यासाठी हा केला जातो, बरोबर. आता उदाहरण जर आपण बघितलं तर लोह, बॉक्साईट इत्यादी. आणि मग अधातू खनिजांचा वापर हा रसायन तयार करण्यासाठी केला जातो. उदाहरण बघितलं तर जिप्सम आहे, सैंधव आहे, कैल्साइट आहे इत्यादी इत्यादी. आणि मग वरील सगळ्या आकृत्यांमध्ये मासेमारी जर सोडली तर इतर सगळं जे काही आहे ते नैसर्गिक संसाधन मिळवण्याच्या कृती ह्या मानव जमिनीवर करताना आपल्याला दिसत आहे. आता याचा अर्थ काय तर जमीन हे सुद्धा एक संसाधन आहे आणि भूपृष्ठावरती जन्माला येणाऱ्या प्रत्येक म्हणजे बहुतेक सजीवांची वाढ ही वास्तव्य आणि मृत्यू हा जमिनीवरच होतो. म्हणून जमीन या संसाधनाला अनन्य साधारण हे महत्व आहे आणि म्हणूनच या संसाधनाचा वापर जो आपण करतो तो वरील सगळ्या चित्रातील वापराशिवाय स्थावर मालमत्ता म्हणूनही केला जातो. मग याच्यामध्ये जागा खरेदी विक्री, मोक्याची जागा मिळवणं, बांधकाम करणं, व्यापारासाठी जागा वापरणं इत्यादी बाबींचा समावेश होतो. आता ह्याच्यामध्ये आपण भौगोलिक रचना बघूया. तर भौगोलिक रचनेमध्ये उंच, सखलपणा, मृदा, हवामान, खनिज आणि पाण्याची उपलब्धता यानुसार जमिनीचा वापर विविध कारणांसाठी हा केला जातो. आणि मग पृथ्वीवर जमिनीचं प्रमाण हे 29.20% इतकं आहे आणि जमीन आणि हवामानाच्या संपूर्णपणे वैशिष्ट्यांनुसार जगाच्या विविध भागामध्ये विविध प्रकारचे सजीव हे कमी आणि अधिक संख्येने आपल्याला आढळून येतात. मग मानवासकट सगळं सजीवांचं हे वितरण असमान असतं. म्हणजे आता बघूया, आता पुढेचा मुद्दा आपल्याला स्पष्ट करताना लक्षात येईल. आता बघूया, जमिनीचा खडकाळपणा, तीव्र उतार, सपाट मैदान, पर्वतीय प्रदेश, जंगल व्याप्त प्रदेश, नद्यांची खोरी, सागरी किनारे अशा विविध भौगोलिक परिस्थितींशी जुळवून घेत सर्व सजीव राहतात आणि मानव मात्र आपल्या सोयीनुसार या परिस्थितीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत असतो. आता आपण बघतोय की नैसर्गिक संसाधनं ही निसर्गातच उपलब्ध असतात आणि या संसाधनाचा वापर प्रत्येक सजीव हा आपल्या गरजेप्रमाणे करत असतो आणि मानवानं त्याच्या आपल्या बौद्धिक शक्तीच्या जोरावर अनेक अशी नैसर्गिक संसाधनं स्वतःसाठी वापरण्यास सुरुवात केली. मग पुढे या लोकसंख्या वाढ, मानवाचा हव्यास या गोष्टीमुळे नैसर्गिक संसाधनाचा अतिरेकी असा वापर सुरू झाला आणि मग त्याच्यातूनच समतोल हा ढासळण्यास सुरुवात झाली. याचाच अर्थ असा की मानवाने नैसर्गिक साधनांचा जो वापर आहे तो आवश्यकतेनुसारच आणि तारतम्यानं करणं हे अतिशय आवश्यक आहे. आता आपली एक छोटीशी फीत हे नेहमी लक्षात ठेवा मध्ये मानवानं कितीही प्रगती केली तरीही त्याला अनेक बाबींसाठी निसर्गावरच अवलंबून राहावं लागतं. मग निसर्ग हा फक्त मानवांसाठी नसून इतर सर्व सजीवही त्याच्यावरती अवलंबून असतात आणि मग त्याच्यामुळेच नैसर्गिक संसाधनाचा वापर आपण नेहमी
गरजेनुसार करणं हे आवश्यक आहे. आता पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत खनिजांचे उपयोग कोणते, जमिनीचा वापर हा कोणकोणत्या कारणासाठी केला जातो आणि नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करणं हे का गरजेचं आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्थात तुम्हाला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायचे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात जाऊया. अजून काय काय नवीन शिकणार आहोत आपण.